फंगल इन्फेक्शन. हो, आपण आज फंगल इन्फेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी टाक क्लिनिकमधून. फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकी काय? तर बुरशीजन्य आजार, ज्याच्या स्किनवरती आपल्या बुरशी जमा होते आणि त्यामुळे इन्फेक्शन होतं, त्याला आपण फंगल इन्फेक्शन असं म्हणतो. तर फंगल इन्फेक्शनची कारणे काय आहेत? तर फंगल इन्फेक्शन एकतर जे दमट वातावरणामध्ये लोक राहतात त्यांना जास्त आढळतं, त्याचबरोबर जे ओले कपडे परिधान करतात त्यांनाही होतं. त्याच्यानंतर डायबिटीज ज्यांना असतो, ज्यांची इम्युनिटी वीक आहे, त्याचबरोबर जे बाधित व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांना गजकरण झालेलं आहे त्याच्या वस्तू आपण वापरणं, जसं की टॉवेल्स यूज. त्याच्यानंतर लक्षणे काय आहेत गजकरणाची? त्याच्यामध्ये काय होतं की त्वचेवरती लालसर गोलाकार चट्टे येतात आणि त्या चट्ट्यांमध्ये खाज येते आणि खाज जास्त झाल्यावर त्यात ते कधी कधी ती जागा सोललीही जाते. तर ह्याच्यावरती उपचार काय आहेत? तर फंगल इन्फेक्शनवरती उपचार म्हणजे की फंगल इन्फेक्शनच्या जे क्रीम्स असतात ते आपण यूज करू शकतो, त्याचबरोबर ती टॅबलेट्स असतात त्याही घेऊ शकतो, पण हे सगळं तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तर फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला ओले कपडे अजिबात घालायचे नाही आहेत. जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, स्वेटिंग जास्त होत असेल तर तुम्ही दिवसातून 2दा तुमचे कपडे चेंज करायचे आहे. त्याचबरोबर ज्या जागी इन्फेक्शन झालेलं आहे ती जागा नेहमी कोरडी ठेवायची आहे. तुमचे जे कपडे असतात ते तुम्ही गरम पाण्यामध्ये धुवायचे आहेत, त्यामध्ये डेटॉल टाकून. त्यानंतर ते कपडे आहेत तुम्हाला ते उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत, जेणेकरून ते डिसइन्फेक्टंट होतील.